प्रलंबित आर्थिक व अन्य प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे फरकाचे हप्ते बंद होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष। एसटी कामगार संघटनेचे राज्यभर निदर्शने, आंदोलनास कामगारांचा प्रतिसाद। एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू आहे। असे असताना 2018 पासून महागाई भत्त्याची थकबाकी प्रलंबित आहे। न्यायालयाने थकबाकी देण्याबाबतचा निर्णय देऊन सुद्धा अंमलबजावणी होत नाही। आता शासकीय कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून महागाई भत्त्याचा दर 53% लागू केलेला असून सदरचा महागाई भत्ता थकबाकी माहे फेब्रुवारी 2025 देय मार्च 2025च्या वेतनात देण्यात आलेला नाही। मात्र एसटी कामगारांना महागाई भत्ता अद्याप 46%च दिला जातो। त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% महागाई भत्ता एसटी कामगारांना थकबाकीसह लागू करण्यात यावा। तसेच घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 पर्यंत प्रलंबित आहे, ती देण्यात यावी। माहे एप्रिल 2020 पासून कामगारांच्या मूळ वेतनात 6500 वाढ करून वेतन निश्चिती करण्यात आली। त्यानंतर माहे 2020 ते माहे 2024 या कालावधीच्या थकबाकीबाबत निर्णय घेण्याचे मान्य केले आहे। एप्रिल 2024 पासून वाढीव वेतन रोखीने देण्याच्या सूचना असून सदर थकबाकी हप्ते माहे 2025 देय फेब्रुवारी 2025 मध्ये संपले आहेत। त्यामुळे कामगारांचं वेतन कमी होणार आहे। परिणामी कामगारात असंतोष पसरलेला आहे। म्हणून निरनिराळ्या बाबींच्या थकबाकींच्या अधीन राहून सध्या कामगारांना मिळत असलेले थकबाकीचे हप्ते चालू ठेवावे। भविष्य निर्वाह निधीची उचल वेळेवर द्यावी। जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करावी। सदर समस्त बाबींची पूर्तता न झाल्यास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। मी विभागीय सचिव महाराष्ट्र एसटी कामगार संघटना अमरावती विभाग मोहित देशमुख। आज आमच्या ज्या मान्य केलेल्या परंतु गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्या आहेत, त्या आर्थिक मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर जेवणाच्या वेळेस संपूर्ण आगार विभागाच्या गेटवर निदर्शने कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले। या निदर्शनाच्या माध्यमातून आमची प्रमुख मागणी हीच आहे की मान्य केल्याप्रमाणे कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे जो महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतो तो तसाच्या तसाच एसटी कर्मचाऱ्यांना लागू करावा। प्रलंबित आहे म्हणजे आता कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 53% लागू झाला, आम्हाला 46 आहे। त्याची थकबाकी आम्हाला मिळत नाही, ती थकबाकी एक रकमी देण्यात यावी। त्याचप्रमाणे घरभाडी भत्ता आमचा रेट ऑफ इन्क्रीमेंट 3% 2% करण्यात आलेला होता, तो 1% वाढीव दराने देण्यात यावा व त्याची जी थकबाकी आहे ते सुद्धा एक रकमी एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, जेणेकरून आर्थिक असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कुठेतरी त्याचा दिलासा मिळेल। त्याचप्रमाणे अमरावती विभागाची अनियमितता आहे, गाड्यांची असो प्रशासनाच्या मार्फत जे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं जात आहे, अनेक गैरप्रकार अमरावती प्रशासनाच्या मार्फत सुरू आहे। त्या सर्वांचा निषेध म्हणा किंवा त्या सर्वांची एक प्रशासनात जाग येण्यासाठी म्हणून सर्व राप कर्मचाऱ्यांच्या वतीने आज निदर्शने अमरावती विभागीय कार्यालयाच्या गेटवर करण्यात आली।